हॅलो. सर्व ग्रामपंचायत मोयगाव, खैरखेड, खडकी या सर्वांना मी एक आज विषय दाखवू इच्छितो. मी असा कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत व्हिडिओ काढलेला नाही आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचे कर्मचारी हे बाहेर थांबलेले आहेत आणि आपल्या ग्रामपंचायतला बघा, आजचा मंगळवारचा दिवस ग्रामसेवकाचा येण्याचा असतो आणि आतापर्यंत आपली ग्रामपंचायत ही खुललेली नाही आहे. तुम्ही टाईम बघू शकता. आता 12 वाजण्यासाठी 5 मिनिटं टाईम आहे, ज्याने की कर्तव्यावर येण्यासाठी 11 वाजेपर्यंत ग्रामसेवकाने आले पाहिजे. आणि आपण एक साधा दाखला घ्यायला गेलो तर हा दाखला आपल्याला मिळत नाहीये. मग आपलं जुनं कार्यालय हे ग्रामपंचायत, हे बघा मी तुम्हाला दाखवतो, हे जुनं ग्रामपंचायतचं कार्यालय आहे, बरोबर आहे. आणि आता बनवलेलं दुसरं कार्यालय हे आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. मी अशा प्रकारचा व्हिडिओ कधी काढलेला नाही आणि कधी प्रशासनाच्या विरोधात कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही आणि आपल्याला त्या करायच्या पण नाही. पण मित्र हो, तुम्हाला सांगतो, मी माझ्या गावकरी मंडळींना सांगतो, खैरखेड असेल, मोयगाव असेल, खैरखेड असेल, आपण कुठलाही एक दस्त घ्यायला गेलो ना तर आपल्याला तो दस्त भेटत नाही. ग्रामसेवक सांगतो की हा आमच्याकडे कागद उपलब्ध नाहीये. मग तुमच्याकडे कागद उपलब्ध नाहीये तर कुठे गेले? आमचं दस्तऐवज कोणाकडे असतं? ग्रामपंचायतमध्ये असते, पंचायत समितीमध्ये असते, तहसीलमध्ये असते, बरोबर आहे. तुम्ही मित्र बघू शकता, हे ग्रामपंचायतची हालत बघा आपल्या. बघा, हे इथं लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? ग्रामपंचायत मोयगाव. हे दस्त बघा मित्र हो, हे मी चुकीचा काही व्हिडिओ काढत नाहीये. हे बघा, हे दस्त बघा, हे ग्रामपंचायत बघा खुललेली आहे. हे दस्त बघा, हे कागद बघा तुम्ही काय आहे. आणि सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, हे बघा, हे कपाट खुललेलं आहे, ग्रामपंचायत पूर्ण खुलली आहे. हे बघा काय आहे. मग ग्रामसेवक म्हणतो, सरपंच म्हणतो की आमच्याकडे हा कागद नाही. मग हे काय आहे? हे बघा, हे बघा, हे अवस्था बघा काय आहे. हे ग्रामपंचायतची अवस्था बघा. मी तुम्हाला खालचं पण दाखवतो बघा, किती दस्त पडलेलं आहे. तिकडे ग्रामपंचायत खुलली आहे, जे की जुनी आहे अगोदरची. मग साधारण पब्लिकला जर न्याय मिळत नाही तर मग यांचं हे कर्तव्य यांचं काय असतं हे तुम्ही बघा. मी तुम्हाला दाखवतो परत. हे बघा, बघा, हे दस्त बघा काय आहे. हे बघा काय लिहिलेलं आहे नाव इथं, ग्रामपंचायत मोयगाव. मग हे जनतेचे सेवक आहे का जनता यांची नोकर आहे? मित्र, हे बघा पूर्ण दस्त इथं पडलेले आहेत. आणि यांच्याकडे आपण गेलो, आम्हाला जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला पाहिजे किंवा कुठला दस्त पाहिजे, तर यांच्याकडे ते मिळत नाही. त्याचं न मिळण्याचं कारण हे बघा, तुम्हीच बघा. आणि सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आहे, मोयगाव असेल, खैरखेड असेल, खडकी असेल, यांना येऊन जाब विचारा की आम्हाला तुम्ही कागद देत नाही तर आमचे कागद गेले कुठे आणि हे काय आहे, हा कारभार काय चालू आहे. मित्र, मी अशा प्रकारचा व्हिडिओ कधी काढलेला नव्हता, पण आज तुमच्या डोक्यामध्ये येण्यासाठी मी हा व्हिडिओ काढतो. धन्यवाद.